हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण ऐकणार आहोत मराठीची गोष्ट. तर त्या गोष्टीचं नाव आहे जंगलातील धाडस. तर गोष्टीला सुरुवात करूया. एक राजू नावाचा मुलगा त्याच्या आईबाबासोबत त्याच्या आजी आजोबाकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आला होता. खूप चांगला मुलगा होता, सगळ्यांचं ऐकायचा. एकदा काय झालं, तो त्याच्या मित्रमैत्रिणींना बोलवायला आला होता आणि त्याच्या मित्रमैत्रिणीचे नाव होते किटू, केया, अजय, वैभव. मग राजूने त्यांना विचारले की आज आपण कुठे जायचं. किटू म्हणाली, आज आपण नदीवर जाऊया का. राजू म्हणाला, नाही नाही, आपण तर नदीवर मंगळवारलाच गेलेलो होतो, पण आज आपण तिथे नाही जाणार. राजूने किट्टूला नकार दिला. मग केया म्हणाली की आज आपण बेटावर जाऊया का. राजू म्हणाला, नाही, उन्हात बेटावर आपल्याला किती ऊन लागणार, म्हणून आपण बेटावर नाही जाणार. त्यानंतर अजय आणि वैभवनी काही म्हटलंच नाही, कारण की त्यांना माहीत होतं आपण जर काही म्हटलं तरी राजू आपल्याला नाहीच म्हणणार आहे. तर मग किटू, केया, अजय आणि वैभव हे सगळे राजूला म्हणाले की आता तूच सांग की आपण कुठे जायचं. राजू विचार करून म्हणाला की आज आपण बागेत जायचं. मग सगळ्यांनी पाण्याची बॉटल, डब्बा, फळं घेतले आणि राजूच्या मागे मागे निघाले. आणि ते कुठे निघाले होते, ते निघाले होते बागेत. एक अशी मोठी बाग जिथे कोणीही जास्तीत जास्त वेळा जात नव्हतं, कारण ती इतकी मोठी होती आणि खूप दाट होती. तिथे खूप सारे फुलं राहायचे. राजूच्या मागे मागे सगळे निघाले आणि त्यांना जाता जाता जंगल लागले. राजूला तर माहीतच नव्हते की आपल्याला कुठे जायचं आहे. आणि तो थोडासा समोर गेला आणि त्याला 3 रस्ते दिसले. मग राजू तिथे थांबला आणि विचार केला की आपण कोणत्या रस्त्यातून गेलं पाहिजे. मग त्यांनी विचार केला की आपण 3ऱ्या रस्त्यातून जाऊया. मग ते 3ऱ्या रस्त्यातून चालू लागले. मग तो पुढे पुढे चालत राहिला आणि मग त्याला कळलं की आपण या जंगलात अडकलो. मग सगळ्यांनी त्याला विचारलं की आता आपण कुठे आलो आहे राजू. राजू म्हणाला, मलाच माहीत नाही. मग कियाने तिच्या बॅगमधून एक मोठी चटई काढली आणि तिने ती चटई झाडाच्या खाली अंथरली. आणि मग सगळेजण तिथे बसले आणि त्यांनी विचार केला की आता आपण काय करायचं. तेव्हाच त्यांना समोरून एक माणूस एका काळ्या पिशवीत काहीतरी लपवून जंगलात घेऊन जात होता. सगळ्यांनी त्या माणसाकडे पाहिला आणि मग राजू म्हणाला की हा माणूस पिशवीत असं काय लपून आहे आणि हा माणूस जंगलातच का चाललेला आहे. सगळ्यांनी म्हटलं की काहीतरी गडबड आहे. आणि मग राजूने म्हटलं, चला आपण याच्या मागे जाऊया. मग सगळ्यांनी म्हटलं, हो चला आपण याच्या मागे जाऊया. मग सगळेजण त्याच्या मागे जाऊ लागले आणि थोड्याच वेळात तो माणूस अदृश्य झाला. मग राजू म्हणाला, आता काय करायचं. अजय म्हणाला, ते बघ, पावसामुळे त्याचे पावले दिसत आहे, चल आपण त्या पावलाच्या मागे जाऊयात. राजू म्हणाला, हो चल जाऊया. मग सगळे समोर गेले आणि मग त्यांना तिथे एक घर दिसले. तिथे 3 माणसं पैशांचं वाटप करत होते. आणि मग ते 3 माणसं बाहेर पडले आणि त्यांच्या गज्जीने ते लवकर अदृश्य झाले. मग त्यांना एक डोंगर लागला आणि मग ते डोंगरावरून खाली उतरले. तेव्हा वैभवला त्याच्या पायाखाली काहीतरी रुतलं आणि तो ओरडला. राजूने विचारलं, काय झालं वैभव. वैभव म्हणाला, काहीतरी रुतलं. सगळ्यांनी ती माती खोलून पाहिली तर त्याची काळी पिशवी सोनं. राजू म्हणाला, ही तर त्या माणसाजवळचीच पिशवी आहे. त्यांनी त्या जंगलात तिला वस्तीत गेले आणि सगळ्या माणसांना बोलवलं आणि सगळ्या तिथल्या माणसांनी त्या चोरांना पकडलं आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलवलं आणि त्या चोरांना जेलमध्ये
टाकलं. मग राजू आणि राजूचे मित्र राजाकडे गेले. ते सोनं त्यांनी दिलं. तेव्हाच एक माणूस तिथे आला आणि त्यांनी राजाला म्हटलं की माझं सोनं कुठेतरी पडलं. राजाने म्हटलं, हे आहे का तुमचं सोनं? माणूस म्हणाला, हो. आणि मग राजूने राजे साहेबांना सगळी हकीकत सांगितली आणि मग राजाने त्यांच्या टीमला आणि त्यांना बक्षीस दिलं आणि ते बक्षीस त्यांनी त्यांच्या घरच्यांना दाखवलं आणि संध्याकाळी ते घरी वापसले आणि सगळ्यांनी त्यांना शाबासकी दिली. त्यांचा फोटो पेपरमध्ये पण छापून आला. अशी आहे त्या टीमची गोष्ट आणि या गोष्टीचं नाव आहे जंगलातील धाडस. तर धन्यवाद.